शहर आणि जिल्ह्यात होर्डिंग्ज देखील लागलेले आहेत. काय समजायचं आम्ही? तर अनेक संस्था असतील, सहकारी असतील, शिक्षण संस्था असतील किंवा इतर सूतगिरण्या असतील किंवा इतर तत्सम संस्था असतील. तर यांना या परिपत्रकामुळे धोका निर्माण होऊ शकतो. राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम चालू असतं सतत. अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील. मात्र तुम्ही तर सध्या लोकप्रतिनिधी देखील नाहीयेत. माजी आमदार आहात. तुम्हाला एवढी चिंता कसं काय लागली की महाराष्ट्राच्या तिजोरीची? परिपत्रकाची जर अंमलबजावणी झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा जमा होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनी अनेक जणांनी लाटलेल्या आहेत. त्या ठिकाणी संस्था उभ्या केलेल्या आहेत किंवा आपल्या घरातल्या लोकांची नावं त्या ठिकाणी लावलेली आहेत. असं आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. मात्र या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक परिपत्रक काढलं आहे आणि त्या परिपत्रकामुळं अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव आपल्यासोबत आहेत. नेमकं हे परिपत्रक काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे सत्ताकारांमध्ये. काय आहे नेमकं हे परिपत्रक आणि तुमचे या अनुषंगाने शहर आणि जिल्ह्यात होर्डिंग्ज देखील लागलेले आहेत. काय समजायचं आम्ही? मुद्दा असा आहे की सरकारच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता सातत्याने भासत होती आणि विश्वगुरु भारत नेहमीच राहिलेला आहे आणि आता ही जी परिस्थिती सरकारची आहे ही जागतिक लेवलवर अनेक सरकारांची आहे आणि म्हणून कोणीतरी एक त्याच्यामध्ये दिशा द्यावी, धोरण काहीतरी बदलावं जेणेकरून कर आणि कर्जाच्या व्यतिरिक्त पैसे यावेत आणि लोकांचं जीवनशैली उंचावावी, सातत्यपूर्ण वित्तीय पुरवठा व्हावा आणि तो मजबूत व्हावा जेणेकरून हा भार जो आहे कर आणि कर्जाचा हा कमी होईल आणि त्याचबरोबर लोकांच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा वाढ होईल. आता अशा स्वरूपाने विचार करत करत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये माहिती मिळते की नीती आयोगाच्या समोर म्हणजे प्लॅनिंग कमिशनच्या समोर एक मत मांडलं होतं की या सगळ्या ज्या जमिनी आहेत या न विकता या भाडेतत्वावरती आपण दिल्या पाहिजेत आणि त्यातनं पैसे आपण उभे केले पाहिजे. योगायोग आहे की मी तोच विचार करत होतो आणि आदरणीय पंतप्रधान महोदय सुद्धा तेच विचार करत होते आणि त्याचं प्रत्यक्ष रूपांतर शासकीय परिपत्रकामध्ये होण्याच्या अनुषंगाने थोडासा वेळच लागला असं पाहायला आपल्याला म्हणता येईल, कारण की आज आपण 2026 मध्ये आहोत. पण मध्यंतरीच्या काळामध्ये एक जनहित याचिकाही मी दाखल केली होती आणि त्यात कोर्टाने ऑर्डरही दिली होती सरकारला की बाबा तुम्ही जरा सांगा, हे तुम्ही वेगवेगळ्या ज्या जमिनी अशाच देऊन टाकल्या त्याचं नेमकं काय सूत्र आहे. आणि त्या अनुषंगाने मध्यंतरी सरकारी ऑडिट करणाऱ्या यंत्रणेने सुद्धा एक भूमिका घेतली होती की हे जे चाललंय ते बरोबर चाललेलं नाहीये, वाटेल तितके जमिनीत गेलेले आहेत वगैरे वगैरे. 70% मुंबई जवळपास याच्यामध्ये आहे. तर मुळात आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक जो परिपत्र काढलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जेवढ्या या शासकीय जमिनी भाडेतत्वावरती गेलेल्या आहेत त्या भाडेकरूचं नाव भोगवटा 2 मध्ये टाका. जे भाडेकरू म्हणून त्याला बघा किंवा इतर अधिकार म्हणून त्याला बघा, त्याला जे तुम्ही ओनर करून टाकलाय हे काही योग्य नाहीये. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी हे करायला सांगितलं आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जी त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही करार किती दिवसाचा आहे, कशासाठी नेमकी ती जमीन दिलेली आहे हे पण त्याच्यामध्ये अधोरेखित करा, कारण अनेक लोकांचे करार संपलेत ते तरीही तिथं आहेत. मग ज्यावेळेला ह्या अभिलेखामध्ये रेकॉर्डमध्ये अशा पद्धतीच्या नोंदी करण्याचा विषय येणार त्यावेळेला ते कोणता करार दाखवणार आहेत, म्हणजे ती जमीन ही पुन्हा शासनाकडे आल्याशिवाय राहणार नाही आणि मग तिच्यातनं पुन्हा एकदा नवीन भाडे करून नवीन भाडं आणि शासनाच्या करेत्तर उत्पन्नामध्ये म्हणजे कर आणि कर्जाच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीच्या या जमीन उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. याचबरोबर जर काही लोकांनी घेतली असेल काही विशिष्ट पर्पजसाठी आणि वापरली काही इतर पर्पज, मुंबईमध्ये फिनिक्स मिल आहे, त्यांनी घेतली जमीन टेक्सटाईल मिल टाकण्यासाठी आणि ती पाडली आणि मॉल बनवून टाकला. त्यांनी काही सरकारची परवानगी घेतलेली नव्हती. आज अशा पद्धतीचे लोक अडकणार, ते अडकलेच पाहिजेत. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. झालाय, होऊ शकतो काय आहे. धोका कशाचा येतो, तो धोका देशाला होऊन बसलाय असल्या लोकांचा. आज आमच्या देशाला परमनंट मिलिटरी नाही आहे, देशाला व्यवस्थित पोलीस नाही आहे, देशाला अनेक गोष्टींना सामना करावा लागतोय. गोरगरीब माणसाच्या घरामधली काय परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती तोडगा हाच आहे आणि नरेंद्र मोदींनी हे त्यावेळेलाच ओळखलं होतं
जे 24 तास देशाचा विचार करत असतात त्याच्यामधून हे कुठंतरी येतं आणि ते आता आलंय. आता राज्यभरातल्या आपण जर बघायला गेलं तर अनेक संस्था असतील, सहकारी असतील, शिक्षण संस्था असतील किंवा इतर सूतगिरण्या असतील किंवा इतर तत्सम संस्था असतील. तर यांना या परिपत्रकामुळे धोका निर्माण होऊ शकतो. अहो, तुम्ही धोका धोका शब्द वापरताय, मुळात धोका देशाला झालाय. देशाचे काही प्रमाणात लोक श्रीमंत झालेत, काही प्रमाणात, आणि बाकी सगळा देश भिकारी झालाय. म्हणजे सरकार ज्या वेळेला अशा पद्धतीने हजारो कोटी लाखो कोटी रुपयाच्या कर्जामध्ये बुडून जातं, राज्य असो की केंद्र, त्यावेळेला यांच्या संस्थांनी काय दिवे नेमके लावायचे असतात, काय करायचं असतं यांनी किंवा यांच्या लोकांनी. म्हणजे एका भिकारी देशाचे श्रीमंत लोक आहेत का हे, ज्यांच्याकडे परमनंट मिलिटरी सुद्धा नाही आहे, अशा देशाचे हे संस्थानिक म्हणून किंवा श्रीमंत लोक म्हणून जर वावरणार असतील तर हे महामूर्ख आहेत. कारण शेवटी अटॅक झाला तर पहिल्यांदा यांना ठोकतील, गरिबांना थोडी ठोकतील. आम्ही तर म्हणू की उलट यांना धोका नाही आहे, यांना उलट चांगलं आहे. यांच्या जर का 1 लाख प्रॉपर्टी असतील आणि 10 प्रॉपर्ट्या यांच्या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीने असतील, पैसे दिलेले पुरतात, बाकीचे प्रॉपर्टी वाचतील, नंतर देश बुडाल तर हेही बुडतील. खरं आपण जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम चालू असतं सतत, अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील. मात्र तुम्ही तर सध्या लोकप्रतिनिधी देखील नाहीयेत, माजी आमदार आहात. तुम्हाला एवढी चिंता कसं काय लागली की महाराष्ट्राच्या तिजोरीची? महाराष्ट्राची तिजोरीची किंवा देशाची तिजोरीची चिंता या कारणास्तव लागली कारण मी तिथे राहतो. मी एक भारतीय आहे. मला माझ्या देशाची चिंता नसावी? माझं जे काही बाकीचं असेल हे देश असला तरच असेल ना. जर मी बाकीचंच करत बसलो आणि देश सोडून दिला आणि चायनावाले आले आणि डोक्यावर बंदूक ठेवली तर माझं बाकीचं सगळं कुठं जाणार आहे? मी दिवसाचे 24 तास 23 तास जर मी सोसायटी देत असेल, 1 तास तरी देशाला दिला पाहिजे. नाही दिला तर ते 23 तासाचा उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्ही राजकारणीच पाहिजे, अधिकारीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही भारतीय नागरिक आहे, तेच महत्वाचं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव गिव्हन दिस कॉन्स्टिट्यूशन टू अस, असे शब्द आहेत. वी द पॉलिटिशियन्स ऑफ इंडिया हॅव गिव्हन द कॉन्स्टिट्यूशन टू अस. नो. वी द ब्युरोक्रॅट्स ऑफ इंडिया हॅव गिव्हन द, नो, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव गिव्हन दिस कॉन्स्टिट्यूशन टू अस. आपण आपल्याला हे संविधान दिलेले, आपण आपल्याला ही लोकशाही दिलेली आहे. आपण दिलेली आहे, जबाबदारी आपलीच आहे. करायचं संशोधन, करायचं काय स्वतःला जे येत असेल ते देशासाठी, काय फरक पडतो? तुमच्या बॅनरमध्ये सामान्य माणसाच्या डोक्यावरील कर व कर्जाच्या संदर्भात नेस्तनाबूत होईल असा एक अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. 100 खरंच या परिपत्रकाची जर अंमलबजावणी झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा जमा होऊ शकतो? राज्याच्या तिजोरीमध्ये कराच्या माध्यमातून जास्तीत जास्त 3 ते 4 लाख कोटी रुपये जमा होतात, जास्तीत जास्त. आणि केंद्राच्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त 22 ते 23 लाख कोटी रुपये जमा होतात. हे मी नाही सांगत, बजेटचं पुस्तक सांगतं. या प्रॉपर्टी जर नवीन भाड्याने आपण देण्याच्या संदर्भात विचार करत आहे आता, आणि त्याचं मूल्यांकन जर तुम्ही काढलं की याचं भाडं किती येईल, तर ह्या सगळ्या करातून येणाऱ्या आणि कर्ज डोक्यावर असणाऱ्या पैशापेक्षा 20, 50, 100 पटीने, 500 पटीने जास्त पैसे येतील. आज 70% मुंबई ही अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या भाडे तत्वावरती राहते. हे सगळे उच्चभ्रू लोक आहेत, गरीब लोक नाहीये ते. यांना पैसे भरले तर काही बिघडत नाही. आणि ह्यांचे पैसे महिन्याला सुरू झाले तर कर आणि कर्ज घ्यायची गरज काय पडणार सरकारला, आणि परत आपल्याला जास्तीचे पैसे विकास निधीसाठी उपलब्ध होतील, ज्याच्यातून जीवनशैली वाढेल. नक्कीच. आपण बघितलं तर हा जो हे परिपत्रकाचा जो अर्थ लावला जातोय, तो अत्यंत म्हणजे एक तिजोरीमध्ये मोठा पैसा जमवणारा असेल, सामान्यांना दिलासा देणारा असणार आहे. मात्र याची अंमलबजावणी येत्या काळामध्ये कशी होणार आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. या अनुषंगाने आपण वारंवार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत चर्चा करणारच आहोत. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी आता कशा पद्धतीनं होतीये हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आपण सत्ताकारांसोबत या अनुषंगाने चर्चा केली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.